नमस्कार, तुम्ही पाहतात युगवेद न्यूज. सणासुदीचे दिवस जवळ येत असताना सर्वसामान्याच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. बाजारात साखरेची कडूघाण आणली असून अवघ्या काही दिवसात साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा भाव चक्क 65 ते 80 किलो प्रति किलोवर जाऊन पोचला आहे. ऐन गणेश उत्सव आणि दिवाळीच्या तोंडावर साखरेची ही गोडी नक्की का कडू झाली, पाहूया आमच्या या विशेष रिपोर्टमध्ये. देशभरात आणि विशेष महाराष्ट्रात साखरेच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. महिनाभर पूर्वी 48 ते 50 किलो मिळणारी साखर आता थेट 70 ते 80 रुपयावर पोहोचली आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे केवळ गृहिणीचे बजेट कोलमडले नाही, तर मिठाई विक्रेती आणि बेकरी व्यावसायिकही चिंतेत पडले आहेत. साखरेच्या किमतीत वाढल्याने आगामी काळात पेढे, लाडू आणि इतर मिठाई देखील महागण्याची शक्यता आहे. पण ही साखर अचानक एवढी महाग का झाली, यामागचे मुख्य 5 कारणे समोर येत आहेत. उत्पादनात मोठी घट, अतिवृष्टी आणि पिकांवरील रोगांमुळे यंदा ऊसाचे उत्पादन अंदाजापेक्षाही खूप कमी झाले आहेत. सणासुदीची मागणी, आगामी सणामुळे बाजारात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जमाखोरीचा संशय, बाजारात साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून व्यापाऱ्यांकडून मोठी जमाखोरी केली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटना करत आहेत. किसान सभेने या अचानक झालेल्या दरवाढीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जागतिक बाजारपेठेतील टंचाई, आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर 16% वधारले आहेत. या वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने अखेर एक मोठा निर्णय घेतला आहे. साखरेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीवर मंजुरी दिली आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारकडे एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवला आहे. घरगुती वापरासाठी साखर आणि व्यावसायिक वापराची साखर याचे दर वेगवेगळे ठेवावेत, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे, जेणेकरून सामान्य जनतेला स्वस्त साखर मिळू शकते. सरकारने आयात खुली केली असली तरी प्रत्यक्ष बाजारात साखरेचा भाव कधी कमी होणार याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. साखरेची ही कडू चव सणाचा आनंद फिका करणार का, हे येणाऱ्या काळातच कळेल. सरकारने साखरेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला असला तरी त्याचा थेट परिणाम बाजारभावावर कधी आणि किती होणार याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. साखरेचे दर 70 ते 75 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे घरगुती बजेटवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात साखरेचे दर कमी होणार का, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान घरगुती वापरासाठीची साखर स्वस्त दरात उपलब्ध व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.